19 आमदारांचं एकत्र निलंबन केलं, मग आता टप्प्याटप्प्यानं निलंबन मागे का घेताय असा सवाल आज अजित पवारांनी विचारलाय। औरंगाबादच्या संघर्ष यात्रेमध्ये ते बोलत होते। आम्हाला लाखोंच्या संख्येनं लोक निवडून देतात आणि हे असं निलंबन कसं करू शकतात असा प्रश्न विचारत पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागणी सुद्धा केली आणि त्यामध्ये काय चुकलं असा सवाल सुद्धा त्यांनी सरकारला विचारला। संघर्ष यात्रा आता औरंगाबादमध्ये पोहोचली आणि या ठिकाणी काँग्रेसचे निलंबित आमदार अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी उपोषण करत होते आणि त्यांनी हे उपोषण मागे घेत पुन्हा एकदा संघर्ष यात्रेमध्ये सहभाग घेतलाय। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सत्तार यांनी आपलं उपोषण मागे घेतलं, तर संघर्ष यात्रेच्या पनवेलमधल्या समारोप सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा सहभागी होणार आहेत। पूर्ण आमदारांचा निलंबन परत घेतला जाणार नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत हे संघर्ष चालूच राहील। संघर्ष यात्राही चालू राहील आणि या शासनाच्या विरुद्ध संघर्षही चालू राहील। शेवटी आम्हाला शेतकऱ्यांच्या मागण्या ही आमची प्रमुख मागणी आहे। निलंबन ही आमची मागणी नाही, आमची आमदारकी गेली तरी चालेल, परंतु जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष थांबणार नाही।